नमस्कार, मी दीपाली. रविवार असो या सोमवार असो, पण आपल्याला तर लवकरच उठावं लागतं कारण कामं तर पडलेले असतात मग. मग त्याच्यामुळे आरामशीर उठत होते कारण थोडा पण आवाज आला तर मग आमचा सोनू लगेच उठून जातो. मग हॉलमध्ये आले, पडदा साईडला केला, तर बाहेर मस्त ऊन पडलेलं होतं कारण 8 वाजले होते. तरी पण घरामध्ये थंडी वाजतच होती. मग स्वेटर वगैरे घातला आणि किचनमध्ये आले. किचनमध्ये आल्यानंतर पहिलं काम माझं हे असतं की रात्रीचे जे भांडे घासलेले असतात ते भांडे लावून द्यायचे. ते भांडे लावून दिले की मग मी ब्रश वगैरे करते, पाणी वगैरे ठेवून देते. पटकन असं गॅसवरती पाणी ठेवून दिलं आणि मग ब्रश करायला घेतला. तर इकडे येऊन बघते तर म्हटलं तुम्हाला दाखवावं की सोनू कसा जपलाय आणि हे सर्व मस्त शांत झोपले होते. 8:30 वाजले होते. मग म्हटलं जाऊ दे आता हे उठतील तेव्हा उठतील. मग मी आधी ब्रश वगैरे करून घेतला आणि ब्रश केल्यानंतर मला लगेच चहा लागतो. मग चहा ठेवला माझ्यासाठी. मग मुली पण उठत होत्या, मग त्यांच्यासाठी पण चहा ठेवून दिला. त्या आता रोज दूधच घेतात, पण सुट्टीच्या दिवशी चहा बिस्किट खातात त्याच्यामुळे त्यांचा पण चहा ठेवला. आणि कोणाकोणाला असा चहा आवडतो त्याच्यामध्ये साय टाकून, मला खूप आवडते असं म्हणजे साय उरलेली असते त्याच्यामध्ये टाकायचं आणि मग तो चहा प्यायचा, खूप छान लागतो. मग इकडे सोनू उठला आणि तो खेळत होता. मग दीदी पण उठून त्याच्याजवळ बसली बोलण्यासाठी. आमच्या आधीला आता गप्पा गोष्टी खूप समजतात, म्हणजे त्याच्याजवळ जर कोणी बसलेलं असलं बोलत असलं तर तो मस्त खेळत असतो. मग पटापट मी बेडरूमचं आवरून घेतलं, आथरून वगैरे ठेवून दिलं आणि त्याच्या पथरण्या एका साईडला ठेवल्या, म्हणजे कसं सू वगैरे केली की लगेच घ्यावायला सोपं जातं. मग तोपर्यंत दीदी त्याच्याजवळ बसली होती, त्याला मस्त खेळवत होती, म्हणजे त्याच्याशी बोलत असलं आणि खेळत असलं मग तो छान मस्त खेळतो, बोलतो. आपण जिकडे गेलो तिकडे रिस्पॉन्स देतो, मस्त हसतो, जोरजोरात चिकाट्या मारतो. आणि त्याला हे हातमोजे घालून दिले ना तर इकडच्या हातानं त्या हातातला काढून टाकतो, त्या हाताचा या हातानं काढून टाकतो आणि तोंडामध्ये हात घालतो आणि खूप छान असा खेळतो. आता मस्त वरती सरकतो आणि पूर्ण गोल 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 फिरतो. त्याच्यामुळे आम्ही त्याला जास्त बाजीवर असलं तर कोणी ना कोणी लक्ष ठेवायला मोठी उठली होती आधी, मग ती त्याच्याजवळ बसली, मग ती ब्रश करायला गेली, मग छोटी उठली लगेच त्याच्याजवळ बसली. मग तो थोडा रडत होता, मग मी घेतलं त्याला, थोडे लाड वगैरे केले, पटापट आंघोळी करून घेतल्या. मुलींच्या आंघोळी करून द्यावं लागतात कारण मग रविवारी डोकं वगैरे धुतात त्या. मग लगेच गरम गरम पोहे केले, मस्त बटाटा कांद्याचे पोहे केले, खूप छान. या सर्वजण तुम्ही पण गरम गरम पोहे खायला अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करा. अशी होते आमच्या दिवसाची सुरुवात रोज. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा.